भाजप आमदार भूमाफिया सरकारी पत्रातील त्या उल्लेखाने एकच खळबळ. नरेंद्र मेहता यांच्यावरून काँग्रेस भाजपात रणकंदन. सरकारी पत्रातच भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा उल्लेख भूमाफिया असा केल्याने एकच खळबळ उडालेली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी याविषयीची माहिती दिली. यांनी हे पत्र पण माध्यमांसमोर आणले आहे. सरकारच्या पत्रातच नरेंद्र मेहता यांचा उल्लेख भूमाफिया असा करण्यात आलेला आहे. त्यांनी स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा गंभीर आरोपही नाना पटोले यांनी केला आहे. तर या सर्व आरोपांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. मेहता यांच्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलेली आहे. हे पत्र 20 जून 2025 रोजीचे असल्याचं समजत आहे. महसूल खात्याने हे पत्र पाठवलं आहे. या पत्रात भूमाफिया नरेंद्र लालचंद मेहता यांच्या 7 इलेक्शन कंस्ट्रक्शन यांनी न भरलेल्या मुद्रांक शुल्क आणि दंडाच्या रकमेची पर्यायाने शासनाच्या थकीत महसुलाची जलद वसुली करण्याबाबत असा उल्लेख करत 7 दिवसांमध्ये चौकशी करून सदर विषयाबाबत काय करण्यात आले याची माहिती द्यावी असं म्हटलं आहे. तर नाना पटोले यांच्या दाव्यानुसार या पत्रावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची स्वाक्षरी आहे. मंत्री म्हणून काम करताना जो विषय तक्रारदाराकडून येतो त्या विषयाला धरून आपण लिहितो. यात आमदार कुठेही लिहिलेलं नाही. नरेंद्र मेहता यांचे नाव लिहिलेलं आहे. नाना पटोले हे राजकारण करत आहेत. यात तक्रार खाली पाठवलेली आहे. नाना पटोले यांच्यावर फार बोलणार नाही. निवेदन आलं की मंत्री म्हणून काम करावं लागतं, आमदार म्हणून नाव नाही. विषय जसा आहे त्या निवेदनाद्वारे ते लिहिलेलं आहे. येत्या 7 दिवसात या विषयाच्या निवेदनांची चौकशी करून कारवाई होईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.